करायला डर कशाला, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आणि त्याचा अगदी साधा सोपा सरळ अर्थ आहे की जो व्यक्ती निर्दोष असतो, ज्याने काही केलेलंच नसतं, त्याला घाबरण्याची काही गरजच नाही. आता ही म्हण SIR मोहिमेच्या बाबतीत सध्या तंतोतंत लागू होतीये. कारण जशी SIR मोहीम सुरू झाली तसे विरोधकांचं धावं दणाणलं. पश्चिम बंगालमध्ये तर ममता बॅनर्जींच्या पायाखालची जमीनच सरकली. आता जर तुम्ही काही केलंच नाहीये तर मग तुम्हाला घाबरण्याची गरजच नाहीये. सध्या सगळ्यांचंच लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागलंय. ममता बॅनर्जींनी 14 वर्ष सत्तेत राहून बांगलादेशी घुसखोरांना मोकळं रान करून दिलंय. त्यामुळे ममता बॅनर्जींना सत्तेवरून हटवणं हे पश्चिम बंगालसाठी, तिथल्या हिंदूंसाठी गरज आहे. भाजपचं मिशन पश्चिम बंगाल हे कधीच सुरू झालंय. पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय चाललंय याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. सध्या तिथे निवडणूक आयोग व्हर्सेस ममता बॅनर्जी अशी लढाई पाहायला मिळतेय. निवडणूक आयोगाने नुकतीच पश्चिम बंगालच्या SIRची मसुदा मतदार यादी जारी केली आहे. आता त्यानुसार 58 लाखांहून अधिक मतदारांची नावं वगळण्यासाठी चिन्हांकित करण्यात आली आहे. त्यामुळे ममता दीदींचं टेन्शन हे प्रचंड वाढलंय आणि यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. आता खरंच म्हणजे एक प्रकारे SIR मोहीम सुरू झाली ते बरंच झालं. कारण त्यामुळे सत्तेसाठी ममता बॅनर्जींसारख्या लोकांनी मतदार याद्यांमध्ये किती गडबड घोटाळे केलेत हे आपल्याला कधी कळलंच नसतं. आणि जेव्हा आपण पकडले जातोय अशी कुणकुण यांना लागली तेव्हा राहुल गांधी, ममता बॅनर्जी आणि सगळेच विरोधक चोराच्या उलट्या बोंबा मारायला लागले. SIR मुळे वोट चोरी होते असा एक अपप्रचार सुद्धा राहुल गांधी सातत्याने करतायत. राहुल गांधी तर असंही म्हणाले की आम्ही जर सत्तेत असतो ना तर SIR मोहीम केलीच नसती, त्याची काही गरजच पडली नसते. पण बहुतेक राहुल गांधींना इतिहास माहित नाहीये. त्यांचा इतिहास थोडा कच्चा असावा. कारण याआधी जर त्यांनी पाहिलं तर काँग्रेसच्याच सरकारच्या काळात अनेकदा SIR मोहीम करण्यात आली. ही माहिती जरा त्यांनी घ्यायला हवी. मान्यवर, इन्होंने कहा कि SIR आज क्यों हो रहा है. मैं इनको थोड़ा इतिहास और मान्यवर एक नई फैशन हो गई है, इतिहास बताते हैं तो नाराज हो जाते हैं कि आप इतिहास मत बताइए. अरे भला कोई भी प्रक्रिया, कोई भी देश, कोई भी समाज इतिहास को छोड़कर कैसे आगे बढ़ सकता है. इतिहास कोई भी समाज का महत्वपूर्ण अंग है. मान्यवर, हमारे लोकतांत्रिक इतिहास की शुरुआत 1952 से हुई. तो सबसे पहला गहन पुनर्निरीक्षण SIR कब हुआ? 1952 में. SIR की क्या जरूरत है वो कहते हैं, इसलिए मैं कहता हूं. तो उस वक्त प्रधानमंत्री कौन थे? जवाहरलाल नेहरू. किस पार्टी से थे? कांग्रेस पार्टी से. दूसरा कब हुआ? 1957 में. फिर जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री थे, कांग्रेस पार्टी से थे. तीसरा हुआ 61 में, उसमें भी जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री थे और कांग्रेस पार्टी थे. 65-66 में भी हुआ. एक ही गहन पुनर्निरीक्षण 2 साल में हुआ. उस वक्त भी श्री लाल बहादुर शास्त्री प्रधानमंत्री थे, कांग्रेस पार्टी थे. 83-84 में हुआ, इंदिरा जी थी. 87-89 में हुआ, राजीव गांधी थे. 92-93-95 में हुआ, नरसिम्हा राव थे. 2002 और 3 में हुआ, तब श्री अटल बिहारी वाजपेयी थे. मान्यवर, 2004 में गहन पुनर्निरीक्षण समाप्त हुआ. तब डॉक्टर मनमोहन सिंह जी प्रधानमंत्री थे. हा इतिहास राहुल गांधींना आणि त्यांच्या साथीदारांना, त्यांच्या समर्थकांना बहुतेक माहित नसावा म्हणून सांगितला. आता पश्चिम बंगालमध्ये कोणकोणत्या धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत त्या सुद्धा आपण समजून घेऊ. पश्चिम बंगालमध्ये 58,20,898 मतदारांची नावं ही वगळण्यासाठी चिन्हांकित करण्यात आली आहे. यापैकी 24,16,852 नावं ही मृत मतदारांची आहेत. 19,88,076 मतदार हे असेत की ज्यांनी कायमस्वरूपी स्थलांतर केलंय. या व्यतिरिक्त 12,20,038 मतदार हे बेपत्ता आहेत. 1,38,328 मतदार हे दुबारेत किंवा बनावट आहेत. 57,604 नावं ही इतर कारणांमुळे वगळण्याच्या प्रस्तावात आहेत. आता ज्यांची नावं वगळण्यात आली आहेत ते फॉर्म 6 भरून कागदपत्रांसह पुन्हा दावा करू शकतात. आणि यासोबतच घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याचं निवडणूक आयोगाचं काम हे पूर्ण झालंय. आता दावा, आक्षेप आणि सुनावणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
SIRचा दुसरा टप्पा हा फेब्रुवारी 2026 पर्यंत पश्चिम बंगालमध्ये सुरू राहणार आहे. 14 फेब्रुवारी 2026 ला पश्चिम बंगालच्या अंतिम मतदारांची यादी ही जारी करण्यात येईल. आता काहींना प्रश्न पडू शकतो की तृणमूल काँग्रेसचे आमदार ज्या ठिकाणी आहेत तिथलीच नावं वगळली असतील. तर असं अजिबात नाहीये. भाजपचे आमदार ज्या ठिकाणी आहेत तिथल्या सुद्धा मतदारांची नावं वगळण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ आहे भवानीपूर. तिथे एकूण मतदार आहेत 1,61,509 आणि वगळलेली संख्या आहे 44,787. विरोधी पक्ष नेते असलेले भाजपचे सुवेंदू अधिकारी यांचा मतदारसंघ आहे नंदीग्राम. तिथली मतदार संख्या आहे 2,78,212 आणि वगळलेली नावं आहेत 10,599. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यातील 294 विधानसभा क्षेत्रांपैकी सर्वाधिक नावं ही कोलकाता येथील चौरंगी आणि कोलकाता पोर्ट यासारख्या मतदारसंघातून वगळण्यात आली आहे. चौरंगी विधानसभा मतदारसंघातून 74,553 नावं वगळण्यात आली आहेत आणि इथल्या आमदार आहेत तृणमूल काँग्रेसच्या नयना बंडोपाध्याय. कोलकाता पोर्ट मधून 63,730 नावं वगळण्यात आली आहेत. या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात ज्येष्ठ मंत्री फिरहाद हकीम. तर मंत्री अरूप बिस्वास यांच्या टॉलीगंज मधून 35,309 नावं वगळण्यात आली आहेत. भाजपच्या प्रमुख आमदारांपैकी अग्निमित्रा पॉल यांचा मतदारसंघ आहे आसनसोल दक्षिण. तिथून 39,202 नावं वगळण्यात आली आहेत. तर शंकर घोष यांच्या सिलीगुडी या विधानसभा मतदारसंघातून 31,181 नावं वगळण्यात आली आहेत. महत्वाच्या विधानसभा मतदारसंघाची ही आकडेवारी सांगितली. तसंच गणना फॉर्म मधील विसंगतीमुळे आणखी सुमारे 1,67,00,000 मतदारांची तपासणी निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. या लोकांना सस्पिशियस म्हणजे संशयास्पद यादीत टाकण्यात आले. यात 12 लाख फॉर्म असेल की ज्यामध्ये वडील आणि मुलगा यांच्यात वयाचं अंतर हे 15 वर्षांपेक्षा कमी आहे. हे कसं शक्य आहे? म्हणजे वर्धमान जिल्ह्यात तर एका फॉर्म मध्ये असं आढळलंय की वडिलांचं वय आहे 63, त्यांच्या एका मुलाचं वय आहे 58 आणि दुसऱ्या मुलाचं वय आहे 59. म्हणजे वयामध्ये फक्त 4 ते 5 वर्षाचंच अंतर आहे. तर 8 लाखांहून असे फॉर्म आहेत की ज्यामध्ये वडील आणि मुलांमध्ये 50 वर्षांपेक्षा जास्त अंतर आहे. 3 लाख फॉर्म असेल की ज्यामध्ये आजी आजोबा आणि नातवंडांच्या वयात हे 40 वर्षांपेक्षा कमी अंतर आहे. अनेक ठिकाणी वडिलांचं नावच नाहीये किंवा ते रेकॉर्डशी जुळत नाही. इतकंच नाही तर 28 लाख असे फॉर्म आहेत की ज्यामध्ये 45 वर्षाच्या वरच्या लोकांनी पहिल्यांदाच मतदारासाठी अर्ज केलाय. याआधी त्यांनी कधी मतदानच केलं नव्हतं. या सगळ्या लोकांना सस्पिशियस यादीत, संशयास्पद यादीत टाकण्यात आलंय आणि निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली आहे. त्यांची पुन्हा एकदा तपासणी केली जाते. हे खूप छोटी उदाहरणं सांगितली, पण अशा अनेक धक्कादायक गोष्टी पश्चिम बंगालमधनं समोर आल्या आहेत. या आकड्यांवरून लक्षात येतं की इतके वर्ष ममता दीदींनी सत्तेसाठी, मतांचा खेळ चालवला होता. मुळात SIRची भीती बाळगण्यासारखं काही नाहीच आहे. कारण SIR म्हणजे मतदार यादीचं अत्यंत सखोल आणि घराघरात जाऊन केलेलं पुनरावलोकन. म्हणजे मतदार प्रत्यक्षात त्या ठिकाणी राहतात का, ते जिवंत आहेत की नाही, त्यांचं नाव 2 ठिकाणी तर नाहीये ना, किंवा त्यांच्या नावाची नोंद ही बनावट नाहीये ना, त्यांनी स्थलांतर केलंय की नाही, या सगळ्याची तपासणी SIRच्या प्रक्रियेमध्ये केली जाते. आणि हेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात SIRची जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा त्यांनी सांगितलं. थोडक्यात काय तर विरोधक यावरून फक्त कांगावा करतायत, बाकी काही नाही. त्यांच्याकडे सध्या काहीही मुद्दा नाहीये, त्यामुळे फक्त कांगावा करण्याचं, ओरडण्याचं काम विरोधकांकडून सुरू आहे. मतदानाचा अधिकार हा प्रत्येक भारतीयाचा घटनात्मक अधिकार आहे. त्याशिवाय तो त्याच्या अस्मितेचा, अस्तित्वाचा आणि लोकशाहीतील सहभागाचा मूलभूत अधिकार म्हणून सुद्धा ओळखला जातो. पण सत्तेच्या हव्यासापोटी हे विरोधक बांगलादेशी घुसखोरांना हा अधिकार देऊन भारतीयांशी एक प्रकारे प्रतारणा करतायत. या लोकांनी लोकशाहीची एक प्रकारे थट्टा चालवली. SIR मोहिमेमुळे पश्चिम बंगालमधले घुसखोर हे भीतीने स्वतः निघून चाललेत किंवा त्यांना शोधून बाहेर काढलं जातंय. त्यामुळे ममता दीदींची वोट बँक कमी होतीये,
म्हणजे इतके वर्ष ज्यांच्या जीवावर आपण निवडून येतोय तेच लोक नसतील तर आपलं काय होणार या भीतीने ममता दिदींना ग्रासलंय. खरं म्हणजे खोट्याच्या जीवावर उभी राहिलेली कोणतीच गोष्ट ही फार काळ टिकत नाही. त्यामुळे SIR मोहीम सुरू झाली ते बरंच झालं. त्यामुळे विरोधकांनी या घुसखोरांच्या माध्यमातून भारताला किती पोखरलंय हे सगळ्यांच्या समोर आलं. आजच्या भागात इथेच थांबते, पण अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.